शक्तीपीठ महामार्गासाठीचं भूसंपादन सरकारनं आता थांबवलंय। शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आणि त्याच्यामुळेच या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकार काहीसं नरमलंय। शेतकऱ्यांना या सगळ्या संदर्भात विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचं भूसंपादन केलं जाणार नाही असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिलेलं आहे। हिंगोली, बीड, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी हा विराट मोर्चा काढला, ठिकठिकाणी आंदोलनं केली, घोषणाबाजी केली आणि या सगळ्या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला। शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून आमच्या हक्काच्या जमिनी आहेत, यातली एक इंचही जमीन तुम्हाला देणार नाही, इतकी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। त्यामुळे सरकार काहीसं नरमलंय। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भात अपडेट्स घेणार आहोत। शेखर, शेतकऱ्यांचा जो विराट मोर्चा आपण सगळ्यांनी बघितला त्याचं कुठेतरी हे फलित आहे म्हणायचं का? आणि अजूनही भूसंपादनाच्या प्रक्रियेसंदर्भात सरकार भाष्य करते, म्हणजे भविष्यात पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी उघड होऊ शकतात का? रिद्धी अगदी बरोबर आहे। खरं तर सध्या तरी हा प्रकल्प जो आहे तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणूनच त्या ठिकाणी समोर आला होता आणि त्यानंतर याची प्रक्रिया देखील सुरू झाली होती। मात्र शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, ज्या नुकतंच आपण कोल्हापूरमध्ये झालेला महामोर्चा देखील बघितला, तर त्या ठिकाणी शाहू छत्रपती महाराज असू देत, सतेज पाटील असू देत, यांच्यासह अनेक नेते मंडळी या आंदोलनात उतरले होते शेतकऱ्यांसोबत। त्यामुळं नक्कीच या आंदोलनाचंच फलित जे आहे ते हे भूसंपादन थांबवण्याच्या निर्णयाचं म्हणावं लागेल। कारण एकीकडं लोकसभेच्या झालेल्या पराभवानंतरचा देखील हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे नक्कीच एकीकडं हा भूसंपादना रद्द थांबवण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी भविष्यात मात्र हा प्रकल्प पुन्हा एकदा समोर येतो की काय अशी देखील एक मनामध्ये शंका अनेक शेतकऱ्यांच्या सध्या तरी पाहायला मिळते। मात्र ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी या संपूर्ण महामार्गाला विरोध केलेला, 12 जिल्ह्यातून हा खरं तर महामार्ग आहे, जो अनेक देवस्थानांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी आहे। मात्र तो प्रकल्प रद्द करण्याबाबत कुठलाही निर्णय जो आहे तो अद्यापही झालेला नाही। केवळ आणि केवळ फक्त भूसंपादन रद्द करण्यासंदर्भातला सध्या तरी निर्णय जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच एकीकडे शेतकरी जे आहेत ते हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी करू देणार नसल्याचा पवित्रात आहेत। मात्र दुसरीकडे भूसंपादन थांबवण्याच्या निर्णयाने थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना सध्या तरी मिळालेला, मात्र हा प्रकल्प पूर्णपणे रद्द व्हावा अशीच मागणी अनेक शेतकऱ्यांची सध्या तरी पाहायला मिळते। रिद्धी, निश्चित, आणि या संदर्भात आता सरकार नेमकी काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।